तुझा कालचा व्हिडिओ बघून मला पण असं वाटतंय की एलजीई टाटा कॅपिटलच्या आयपीओ ला अप्लाय करावं. कर ना मग अप्लाय. अरे पण मला आयपीओच लागत नाही यार. काय? थांब तुला सोपा ट्रिक सांगतो. तुम्ही ऐका, शेअर बाजारात सध्या आयपीओचा सुळसुळाट झालाय. लाखो इन्व्हेस्टर्स आयपीओ साठी अप्लाय करतायत. त्यात आपला नंबर कुठे लागणार हाच विचार करताय ना. पण आता काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आयपीओ मिळण्याची शक्यता नक्की वाढेल. पॉइंट नंबर 1, प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी कोटा ठरलेला असतो. आयपीओचे वाटप करताना कंपनीकडून वेगवेगळ्या इन्व्हेस्टरसाठी हिस्सा निश्चित केला जातो. यामध्ये रिटेल कोटा असतो, म्हणजेच यात तुमच्या माझ्यासारख्या इन्व्हेस्टरचा समावेश असतो. दुसरा गैरसंस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा असतो. आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार असतात, त्याला आपण क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणतो. यात म्युच्युअल फंड्स, बँका यांचा समावेश होतो. आता आयपीओ मध्ये तुमच्या आमच्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरसाठी बऱ्याचदा एकूण शेअर विक्रीच्या 15% ते 35% हा कोटा निश्चित केलेला असतो. ज्यावेळी 35% शेअर्स हे रिझर्व्ह केले असतात, त्यावेळी आयपीओच्या माध्यमातून शेअर मिळण्याची शक्यता ही जास्त असते. पॉइंट नंबर 2, काही कंपन्या आयपीओ आणताना पालक कंपन्या अर्थात पॅरेंट्स कंपनीच्या शेअर होल्डरसाठी हिस्सा राखीव ठेवतात. त्याला शेअर होल्डर कोटा म्हणतात. त्यामुळे एखाद्या मूळ कंपनीच्या उपकंपनीचा आयपीओ असल्यास मुख्य कंपनीचे शेअर आधीच खरेदी करून ठेवायचे, म्हणजे शेअर होल्डरच्या कोट्यातून आयपीओ साठी अप्लाय करण्याची संधी आपल्याला मिळते. बऱ्याच कंपन्या आपल्या शेअर होल्डरला प्राधान्य देतात. शिवाय शेअर होल्डरला बऱ्याच सवलत देखील दिली जाते. म्हणजेच इतर गुंतवणूकदारांना आयपीओ साठी निश्चित केलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला शेअर्स दिले जातात. तुम्हाला आठवत असेल तर एनटीपीसी ग्रीनचा आयपीओ आला होता, तेव्हा पॅरेंट कंपनी एनटीपीसीच्या शेअर होल्डरसाठी कोटा निश्चित ठेवला होता आणि त्यांना स्वस्तात सुद्धा शेअर दिले होते. आणि हो, कंपनीच्या एम्प्लॉईसाठी देखील राखीव कोटा असतो. तुम्ही जर त्या कंपनीचे एम्प्लॉई असाल तर त्या कोट्यातून अप्लाय केला तर हा आयपीओ मिळण्याची शक्यता जास्त वाढते. पॉइंट नंबर 3, कट ऑफ किमतीला अर्ज करा. म्हणजेच आयपीओ साठी जो प्राइस बँड ठरवला असेल त्यातल्या अप्पर प्राइसला अप्लाय करायचं. रिटेल इन्व्हेस्टर अनेकदा आयपीओ मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी कट ऑफ किमतीवर बोली लावतात. थोडक्यात गुंतवणूकदारांनी दिलेल्या प्राइस बँड मधल्या वरच्या किमतीला बोली लावणं आवश्यक असतं. एखाद्या कंपनीचा आयपीओ विक्रीसाठी 230 रुपये ते 250 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला असेल तर आपण 250 रुपयाने अप्लाय करणं आवश्यक आहे. तर आयपीओ मिळण्याची शक्यता ही जास्त वाढते. आणि अप्पर प्राइसला म्हणजेच अधिक किमतीला शेअरचं अलॉटमेंट करतात आणि त्या किमतीपेक्षा कमी बोली लावली तर अर्थातच आपल्याला आयपीओ मिळणार नाहीये. पॉइंट नंबर 4, एकापेक्षा अधिक डीमॅट खात्यातून आयपीओ साठी अप्लाय करा. ही आयपीओ मिळवण्यासाठीची एकदम भारी आणि भन्नाट आयडिया आहे. पण रिटेल इन्व्हेस्टरसाठी कोटा कमी असेल आणि आयपीओला मोठी मागणी असेल तर आपल्याला आयपीओ मिळण्याची शक्यता ही खूप कमी असते. तेव्हा आपल्या फॅमिलीमधल्या वेगवेगळ्या मेंबर्सच्या डीमॅट खात्यातून आयपीओ साठी आपण अप्लाय केल्यास आयपीओ मिळण्याची शक्यता ही आपल्याला वाढते. कारण प्रत्येक मेंबरने आयपीओ साठी केलेला अर्ज हा वेगवेगळा समजला जातो. समजा तुम्हाला नाही लागला तर बायकोला, मुलाला किंवा सुनेला तरी नक्कीच आयपीओ लागू शकतो. तेव्हा एखाद्या कंपनीच्या आयपीओ साठी ओव्हर सबस्क्राईबची परिस्थिती असेल त्यावेळी ही स्ट्रॅटेजी अर्थात वापरा. मात्र त्यावेळी प्रत्येकाकडे किमान 15,000 रुपये असणं तरी गरजेचं आहे. पॉइंट नंबर 5, माझ्या मते रिटेल कोट्यातून अप्लाय करणे जास्त चांगलं असतं. कारण आपण छोटे इन्व्हेस्टर असल्याने आपल्याला प्रेफरन्स दिला जातो. पण इन्व्हेस्टरने 2 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीला शेअरसाठी अप्लाय केला तर तो रिटेल इन्व्हेस्टर समजला जातो. त्यापेक्षा म्हणजे 2 लाख रुपयांपेक्षा अधिक बोली लावल्यास गैरसंस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात एनआयआय साठी असलेल्या रिझर्व्ह कोट्यातनं अर्ज समजला जातो. बऱ्याचशा आयपीओसाठी लहान गुंतवणूकदारांना ते आयपीओ मिळेल यासाठी सेबी आणि ती कंपनी सुद्धा प्रयत्न करत असते. त्यामुळे 2 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीसाठी अर्ज करा. शिवाय जास्त शेअरसाठी अप्लाय केला तर थोडे जास्त शेअर आपल्याला मिळतील तर हा गैरसमज आहे. त्यामुळे लहान इन्व्हेस्टर होऊन अप्लाय करायला हरकत नाही. त्यामुळे लहान मासा होऊन समुद्रात पोहण्यासारखंच हे आहे. पॉइंट नंबर 6, आयपीओला अप्लाय करण्यासाठी 3 दिवसांची मुदत असते आणि पहिल्याच दिवशी आयपीओ साठी आपण अर्ज करून टाकायचा आहे. जर शेवटच्या दिवशी आयपीओ साठी अप्लाय करण्यासाठी थांबलो आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर अखेरच्या क्षणी आयपीओला अप्लाय करता येणार नाही आणि त्यामुळे आपली आयपीओची संधी सुद्धा हुकेल.